सांग कधी कळणार तुला भाग 15. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सुसेन तिला ऑफिस झाल्यावर भेटायला आला. काय रिया, आज फार खुश दिसत आहेस, काही विशेष? काही हो, आहेच विशेष. मी उद्यापासून ऑफिसला येणार. डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. अरे वा, मस्तच. पण हे बघ रिया, डॉक्टरांनी जरी परवानगी दिली असली तरीही तुला अजून अशक्तपणा आहे. त्यामुळे मी तुला गाडीने तर नाहीच जाऊ देणार. तू कितीही हट्ट केला तरीही मी ऐकणार नाही. आई, किती बंधन लादतेस ग. हे नको करू. इतक्या दिवस जाऊ दिलं नाही. आता काय तर म्हणे गाडी घेऊन नाही जायचं. मी ना खरंच कंटाळली आहे तुझ्या ह्या वागण्याला. त्यापेक्षा मी जातच नाही. हो, तेच बरं राहील. मी ना जॉब सोडते आणि घरीच बसते, म्हणजे शांती वाटेल तुला. रिया चिडूनच बोलली. रिया, अगं इतकं चिडण्यासारखं काय आहे त्यात? काकू चुकीचं बोलत थोडीच आहे. आय कॅन अंडरस्टँड. घरी राहून तुला कंटाळा आला, त्यामुळे चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण त्यांची काळजी पण समजून घे. तुझी काळजी वाटते म्हणूनच बोलत आहेत त्या. आणि तुला काही कायमचं गाडी नेऊ नको असं म्हणाल्या का त्या? फक्त थोडे दिवस गाडीने जाऊ नको. आणि माझंही हेच मत आहे की तू काही दिवस गाडी नेऊ नये. सुसेनने समजावून सांगितल्यावर तिला समजलं. सॉरी आई, विनाकारणच चिडले मी तुझ्यावर. हे बरं आहे, पहिले चिडायचं आणि मग सॉरी म्हणायचं, तिची आई म्हणाली. आई सॉरी ना, चुकलं माझं. बरं बरं ठीक आहे, तुम्ही बसा बोलत. मी मस्तपैकी चहा आणते करून. चहाचं नाव काढलं की सुसेनचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. ते पाहून रियाला हसू आलं. आई, एक कॉफी आण. सर चहा नाही घेत, रिया म्हणाली. ठीक आहे म्हणून तिची आई बाहेर गेली. आय एम सो एक्सायटेड. उद्यापासून ऑफिस, रिया म्हणाली. मी पहिली मुलगी पाहतोय ऑफिससाठी एवढी एक्सायटेड असणारी. मस्त आराम करून घ्यायचा तर, सुसेन तिला म्हणाला. सर तुम्हाला जर असं घरी एकट्याला बसवून ठेवलं तेव्हा समजेल, असं नाही करणार, रिया म्हणाली. मी एन्जॉय केलं असतं, सुसेन तिला म्हणाला. इतक्यात रियाची आई आली. दोघांनीही चहा कॉफी घेतली. चला मी निघतो आता. उद्या सकाळी येईन मी घ्यायला रिया तुला. तयार राहा. नाही नाही, काही आवश्यकता नाही. अरे मी सोडेल तिला ऑफिसला जाताना. तुला कशाला उगाच त्रास, रियाची आई म्हणाली. त्रास काही नाही काकू, त्यात मी जाणारच आहे तर तिला घेऊन जाईल सोबत, बस. अरे नको, मी सोडेन तिला. वाटलं तर तू येताना सोड, ठीक आहे, रियाची आई म्हणाली. बरं ठीक आहे, पण जर तुमचं नसेल जमत तर मला फोन करा, मी येऊन जाईन. चला बाय, गुड नाईट, मी येतो आता. बाय, गुड नाईट, रिया म्हणाली आणि तो निघाला. चल रिया, आराम कर थोडा, मी जेवायला उठवते तुला. उद्यापासून पुन्हा ऑफिस आहे, तिची आई तिला म्हणाली. सुशांत आज भलताच खुश दिसत होता, कारण आजपासून रिया ऑफिसला येणार होती. काय सुशांत, आज खूप खुश दिसतोय, काही विशेष? कुठे काय, मी रोजच्या सारखाच तर आहे, तो त्याच्या आईला म्हणाला. रिया कशी आहे रे, तुला काल विचारायचं राहिलं, त्याच्या आईने त्याला विचारलं. अगं बरी आहे, आणि तुला माहिती आहे जे आजपासून ती ऑफिसला येणार आहे, तो एकदम उत्साहाने म्हणाला. अच्छा, म्हणून तू एवढा खुश आहेस तर, त्याची आई म्हणाली. का, माणसाने एरवी आनंदी राहू नये का, तो म्हणाला. रहाणं चांगलंच आहे, मला तर चांगलंच वाटेल तुला असं नेहमी आनंदी बघून, त्याची आई म्हणाली. आणि हो, ती बिचारी दुखण्यातून उठून ऑफिसला येत आहे विनाकारण, तिला रागवू नको. तिला जास्त कामाचा ताणही देऊ नको, कळलं ना, त्याच्या आईने त्याला सांगितले. हो ग आई, कळतं मला ते. चल मी निघतो, नाहीतर उशीर होईल, बाय. आणि तो निघालाही. किती प्रेम आहे ह्याचं रियावर, पण हे अजून त्याला कळत कसं नाही. देवा, लवकर ह्याला ह्याची अनुभूती होऊ दे, म्हणजे मिळवलं, सुशांतची आई मनातच म्हणाली. सुशांत ऑफिसला आला. अरे रिया नाही आली का अजून? तो खूप आतुरतेने तिची वाट पाहत होता. आणि रिया आली नेहमीसारखंच. तिला प्रसन्न चेहरा घेऊन, पण ती हसतमुख जरी असली तरीही तिचा चेहरा आजारामुळे उतरलेला होता आणि ती बरीच अशक्तही वाटत होती. सुशांतला ती आली ह्याचा खूप आनंद झाला, पण तिची ही परिस्थिती पाहून त्याला वाईट वाटत होतं. कुठेतरी अजूनही स्वतःलाच दोषी समजत होता. आणि रिया ह्या विषयावर काही बोलायला तयार नव्हती, त्यामुळे तर त्याला अधिकच वाईट वाटत होतं. आज बोलावं का रियाला? नको, पण ती आजच ऑफिसला आली
तिचा मूड खूप चांगला असणार आहे, नको खराब करायला. इतक्यात रियाच त्याच्या केबिनमध्ये आली. गुड मॉर्निंग सर, ती उत्साहाने म्हणाली. गुड मॉर्निंग रिया. आली फायनली ऑफिसला, तो तिला म्हणाला. चल मग आधीचं पेंडिंग काम पूर्ण कर. इतक्या दिवस सुट्ट्या झाल्या, आता काम करायला नको? सुशांत तिला म्हणाला. काय माणूस आहे हा, कालपर्यंत आराम कर म्हणत होता आणि आज लगेच पेंडिंग काम पूर्ण कर. रिया मनातच म्हणाली. जस्ट किडिंग. रिया लगेच इतकं टेन्शन नको घेऊ, तुला जितकं शक्य असेल तितकं कर, ओके? तो तिला म्हणाला. आणि हो, बरं नसेल वाटत तेव्हा लगेच घरी जाऊ शकते बरं. थोडंही काही वाटलं की लगेच मला सांग, सुशांत म्हणाला. हो सांगेल मी, बघते कामाचं, असं म्हणून रिया बाहेर आली. ती तिच्या जागेवर येऊन बसली. तिच्या जागेवरून तिला सुशांत सहज दिसत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. त्याचं लक्ष नव्हतं. किती चांगला आहे सुशांत, माझ्या आजारपणात किती मदत केली त्याने. कधी कधी खूप जास्त चिडतो, पण चिडण्यातही प्रेम असतं त्याच्या. चिडून लगेच शांतही होतं. चुकलं की माफी मागून मोकळा होतं. आता मला लागलं तर स्वतःलाच दोषी मानून घेतोय. मी तर अजूनही त्याला ह्या विषयावर बोलली नाही. बिचारा उगाचच स्वतःच्या मनावर ओझं ठेवून जगत असेल. त्याला बोलायला हवं, त्याला सांगायला हवं की ह्यात तुझी काहीही चूक नाही. मीच दिवसभर जेवले नाही, स्वतःला त्रास करून घेतला आणि त्याचा तो परिणाम होता. तोही नाही ते बोलला मला सगळ्यांसमोर, पण त्यातही काळजीच होती. सुशांतसोबत हे बोलायला हवं. दिवसभर त्यांचे ऑफिसमधले काम चालू होते. संध्याकाळी ऑफिस सुटलं. सुशांत बाहेर आला. चल रिया, निघायचं ना? हो झालंच, 1-5 मिनिट. आणि तीही आवरून निघाली. कमाल आहे बाबा रिया तुझी, मानलं तुझ्या स्टॅमिनाला. मला खरंच वाटलं नव्हतं की तू आज इतक्या वेळ काम करू शकशील, बट यू हॅव डन इट. सुशांत तिला म्हणाला. तिचं मात्र लक्षच नव्हतं. रिया काय झालं, मी तुझ्याशी बोलतोय. ओ सॉरी, काय म्हणालात सर? रिया म्हणाली. अगं लक्ष कुठे असतं तुझं, हल्ली हे फार वाढत चाललं आहे तुझं, सुशांत तिला म्हणाला. सॉरी सर, माझं चुकलं. सुशांतने ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. इट्स ओके रिया, लगेच चुकलं काय? सुशांत तिला म्हणाला. नाही, मी आतासाठी नाही, त्या दिवशी जे झालं त्याबद्दल बोलत आहे. हॉस्पिटलमध्ये मी बोलणं टाळलं, पण त्यात तुमची काहीही चुकी नव्हती. तुम्ही उगाचच स्वतःला दोष देऊ नका. बरं झालं तूच विषय काढला. हे बघ रिया, मी सगळ्यांसमोर उगाचच बोललो, ते माझं चुकलंच. पण मी इंटेन्शनली नाही वागलो असं. हो मला कळालं ते, म्हणूनच मी म्हणत आहे तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. चला, म्हणजे आता तुझ्या मनात काही नाही ना? सुशांतने तिला विचारलं. नाही, अजिबात नाही. आणि तुम्हीही ठेवू नका, रिया म्हणाली. बापरे रिया, किती मोठं दडपण हलकं केलं आहेस माझ्या मनावरचं, तुला कल्पना देखील नाही. रिया तू खरंच खूप ग्रेट आहे. आणि म्हणूनच तू मला. आणि तो शांत झाला. म्हणूनच काय? रियाने विचारलं. काही नाही, चल निघूया, नाहीतर उशीर होईल. आणि त्याने गाडी स्टार्ट केली. रियाला घरी सोडून सुशांत घरी आला. बरं झालं रियाशी ह्या विषयावर बोलणं झालं, नाहीतर माझ्या मनावरचं ओझं काही कमी झालं नसतं. पण मानलं रियाला. मी किती घाबरत होतो हा विषय तिच्यासमोर काढायला, पण तिने तर अगदी सहज हाताळला. किती सहजपणे तिने माझ्या मनावरचं दडपण हलकं केलं. मी न बोलताही माझ्या मनातलं अगदी सहज हेरलं ग तू. कसं जमलं हे तुला? हीच तुझ्या वागण्यातली सहजता मला तुझ्या आणखीनच जवळ आणतं आहे डिअर. सुशांत जेवायला चल, त्याच्या आईने त्याला आवाज दिला आणि त्याची तंद्री भंगली. हो आलोच, म्हणून तो जेवायला गेला. बरं झालं सुशांतशी आज बोलणं झालं, नाहीतर बिचारा उगाचच मनावर ओझं घेऊन बसला होता. आणि मला म्हणतो टेन्शन घेत जाऊ नको. स्वतः पण तर घेतोच ना किती. पण आज पुन्हा बोलता बोलता थांबला. हे अर्धवट बोलणं, पुन्हा तो विषयही न काढणं, ह्याचाच अर्थ मला उमगत नाही. काय बोलायचं असतं असं ह्याला. प्रत्येक शांततेचा अर्थ नाही काढता येत रे मला. हे तुझ्यासारखं कसब नाही माझ्याकडे. ह्याच विचारांनी हल्ली रियाची झोप उडवली होती.